नमस्कार. जीवन जगताना घ्यायची काळजी हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. जीवन जगताना अनेक गोष्टीची प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. मग ती कोणत्याही बाबत असो, कोणत्याही गोष्टीबाबत असो, खाण्यापिण्याच्या बाबतीत असो या इतर कोणत्याही बाबतीत असो, बोलण्याच्या बाबतीत असो, वागण्याच्या बाबतीत असो, आचरणाच्या बाबतीत असो, शिक्षणाच्या बाबतीत असो, मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत असो, जीवनाच्या बाबतीत असो, या इतर कोणत्याही बाबतीत असो, काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. कारण जीवन हे एकदाच मिळते, वारंवार मिळत नाही. पण एकदाच मिळालेल्या जीवनाचा चांगला उपयोग घेतला पाहिजे, सुंदर उपयोग घेतला पाहिजे. स्वतःही जगला पाहिजे आणि दुसऱ्यांनाही जगू दिलं पाहिजे. स्वतःही चांगलं वागलं पाहिजे, स्वतः चांगले विचार ठेवले पाहिजे, सुंदरता ठेवली पाहिजे, चांगली कृती केली पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं आचरण केलं पाहिजे, चांगला व्यवहार केला पाहिजे, माणुसकी ठेवली पाहिजे, नम्रता ठेवली पाहिजे, विनम्रता ठेवली पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे. म्हणून प्रत्येक बाबतीत प्रत्येक गोष्टीत चांगलपणा, स्वच्छता ठेवली पाहिजे. जीवन जगताना अनेक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. जीवन जगताना निष्काळजीपणा करू नये, कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये, कोणत्याही बाबीकडे दुर्लक्ष करू नये, आळस ठेवू नये, कंटाळा करू नये, चंचलता असावी, तत्परता असावी, कामकष्टाची आवड असावी, चांगल्या वागण्याची, चांगले बोलण्याची, चांगल्या राहण्याची, चांगल्या आचरणाची सवय असावी, आवड असावी, गोडी असावी, विचार सुंदर असावेत. आता जीवन जगताना खाण्यापिण्याच्या बाबतीत कशी काळजी घ्यायची? घरामध्ये स्वच्छता असली पाहिजे, घर सुंदर असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. घरात जाळे असू नये, घरात कुठं कचरा असू नये, घराचा कानाना कोपरा सुंदर असला पाहिजे, स्वच्छ असला पाहिजे. घर सुंदर तर सर्व सुंदर होईल, जीवन सुंदर होईल. घर सुंदर तर मन सुंदर होईल, मन सुंदर तर विचार सुंदर असतील, आरोग्य सुंदर होईल, सर्वच काही सुंदर होईल. म्हणून घरामध्ये कुठंही कचरा असू नये, घरामध्ये कुठंही घाण असू नये. घरामधलं सर्व काही स्वच्छ असलं पाहिजे. किचन रूम एकदम स्वच्छ असली पाहिजे. घरातली प्रत्येक वस्तू, ग्लास असो, चमचे असो, परात असो, स्वयंपाक करण्याची सर्व साधने असो, या मसाला वगैरे सगळं वस्तू ठेवण्याची, या भाजीपाला ठेवण्याची, या सर्व काही ठेवण्याच्या वस्तू स्वच्छ असल्या पाहिजे. सर्वच जागा निर्मळ असल्या पाहिजे. प्रत्येक गोष्ट ना गोष्ट, प्रत्येक कोपरा ना कोपरा सुंदर असला पाहिजे, स्वच्छ असला पाहिजे. तर आपल्याला कोणताही आजार होणार नाही, कोणती बिमारी होणार नाही, आपलं जीवन दुःखमय होणार नाही, संकटमय होणार नाही. घरात सर्व बाबतीत स्वच्छता ठेवली, सर्व घरातला कानाना कोपरा स्वच्छ ठेवला, स्वयंपाक करण्याची सर्व साधने स्वच्छ ठेवली. ज्यात आपण माल मटेरियल ठेवतो म्हणजे मसाला, चटणी, मिरे, जिरे, हळद, या वस्तू ज्यामध्ये ठेवतो, पीठ असो, ज्वारीचं पीठ असो, बाजरीचं पीठ असो, गव्हाचं पीठ असो, या बेसन पीठ असो, काही असो, ज्या साधनामध्ये आपण ठेवतो ती साधने स्वच्छ असली पाहिजे, सुंदर असली पाहिजे. सर्व काही स्वच्छ असलं पाहिजे. घरातील प्रत्येक वस्तू स्वच्छ असली पाहिजे. किचन रूम एकदम स्वच्छ असली पाहिजे. सर्व कानाना कोपरा स्वच्छ असला पाहिजे. म्हणजे सर्व काही स्वच्छ असेल, घर पूर्ण स्वच्छ असेल, घरातलं सर्व पूर्ण स्वच्छ असेल आणि आपण रोजच्या रोज हात धुत असतील, आपण स्वच्छ वागत असाल, आपण स्वच्छ राहत असाल तर मात्र कोणताही आजार होणार नाही आणि त्यामुळे दवाखान्यात जाण्याची वेळ येणार नाही. दवाखान्यात जाण्याची वेळ येणार नाही आणि जास्तीत जास्त पैसा खर्च करण्याची वेळ येणार नाही. आपलं आरोग्य बिघडणार नाही. म्हणून दवाखान्याची पाळी येऊ नये, दवाखान्यात जाण्याची पाळी येऊ नये, दवाखाना लागू नये. गोळ्या दवाखाना आल्या म्हणजे गोळ्या घ्यावाच लागतात. म्हणून गोळ्या घेण्याची पाळी येऊ नये, या वेगळ्या प्रकारच्या गोळ्या घेण्याची पाळी येऊ नये, म्हणून दवाखान्यात जाण्याचीच पाळी येऊ नये. यासाठी घर सुंदर ठेवलं पाहिजे, किचन सुंदर ठेवलं पाहिजे,
किचनमधल्या सर्व वस्तू सुंदर ठेवल्या पाहिजे. भाजीपाला असो, सर्व काही वस्तू असो सुंदर ठेवल्या पाहिजे, स्वच्छ ठेवल्या पाहिजे. म्हणून घरातील अशा प्रकारची सर्व काळजी घेतली पाहिजे. तर आपलं जीवन सुंदर होईल, आपलं जीवन रंगमय होईल, आपलं जीवन भविदिव्य होईल, आपलं जीवन छान छान होईल, आपलं जीवन मजेदार होईल, आपलं जीवन प्रसन्न होईल आणि आपलं आरोग्य चांगलं राहील. आपण नेहमी प्रसन्न आनंदी राहू. ही झाली घरातली काळजी. आता बाहेरची काळजी. बाहेर जाताना खिशामध्ये एक रुमाल असला पाहिजे. रुमाल असणे आवश्यक आहे. कारण जर आपल्याला सर्दी झाली तर रुमाल असणे आवश्यक आहे. तसेच बाहेर जाताना सर्व गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आपण कुठं चाललो आहे, कोण्या ठिकाणी चाललो आहे, किती लांब चाललो आहे, किती दूर चाललो आहे, कशाने चाललो आहे, ऑटोनं चाललो आहे, या बसनं चाललो आहे, या स्वतःच्या गाडीनं चाललो आहे, या मोटरसायकलनं चाललो आहे, या कारनं चाललो आहे, कशाने जाओ. या तुम्ही शिक्षक असाल, या ड्रायव्हर असाल, या इंजिनियर असाल, या वकील असाल, काही असो, प्रत्येक व्यक्तीने, मग तो लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, मजूर असो, कामगार असो, या कोणीही असो, प्रत्येकाने बाहेर जाताना काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. ज्या ज्या त्याला वस्तू लागतात त्याने त्या घेतल्या पाहिजे. म्हणजे सोबत रुमाल असलाच पाहिजे. आणि जेवढ्या पैशाची गरज आहे तेवढा पैसा सोबत असलाच पाहिजे. कधी कोणती अडचण येऊ शकते, काही होऊ शकतं. म्हणून घराबाहेर निघताना सावधानता ठेवली पाहिजे, सतर्कपणा ठेवला पाहिजे आणि बाहेर निघताना सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे, काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. आणि आपण बाहेर चाललो त्यामुळं परिवाराची काळजी घेतली पाहिजे. परिवारही आपला सुखी राहावा, आपला परिवारही सुखी राहावा, आपली घरची मंडळी लेकरं बाळं सुखी राहावे, आनंदी राहावे. म्हणून त्यांना काही कमी पडू नये, म्हणून त्यांची सुखसुविधा करून बाहेर जावे. कारण बाहेर गेल्यावर तुम्हाला जास्त वेळ लागेल, तुम्ही लवकरच याल किंवा जास्त वेळ लागेल, किंवा 2 दिवस लागतील किंवा 3 दिवस लागतील. म्हणून परिवारांची सुद्धा सुविधा करून जावी, परिवाराची सुद्धा सोय करून जावी आणि आपलीही सोय करावी. आपणही सुखरूप राहावे, आपणही चांगलं राहावे. जर पावसाळा असेल तर सोबत एक छत्री असावी, रेनकोट असावं, रुमाल असावा, सोबत काही पैसे असावेत. म्हणून सर्व प्रकारची सुविधा, सर्व प्रकारची सोय करून बाहेर जावं. कोणत्याही ऋतूमध्ये, उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, कोणत्याही ऋतूमध्ये बाहेर पडताना त्या सोयीप्रमाणे, त्या गोष्टीप्रमाणे वस्तू सोबत असाव्यात. जर चष्मा लागलेला असेल तर चष्मा आठवणीने सोबत घ्यावा, पैसे सोबत घ्यावे, पैसे काळजीपूर्वक ठेवावेत. म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही, काही होणार नाही. म्हणून सर्व काळजी सावधानता ठेवूनच बाहेर निघावे. म्हणजे जेणेकरून तुमचा प्रवास चांगला होईल, सुखरूप होईल, छान होईल आणि तुमचं जीवन पर्यायाने तुमचं जीवन सुंदर होईल, छान. तसेच आपल्या खाण्यापिण्याबाबतीत म्हणजे उपाशी राहू नये, वेळेवर जेवण करावे. उपाशी राहून काम होत नाही. उपाशी राहिल्याने, सतत उपाशी राहिल्याने, जास्त पाणी न पिल्याने, तहान भूक याकडे दुर्लक्ष केल्याने आपलं जीवन धोक्यात येते, आपलं आरोग्य बिघडते आणि आपल्याला नाना प्रकार आजार होतात, आपली तब्येत बिघडते, अनेक गोष्टीवर विपरीत परिणाम होतो. कोणत्या प्रकारचे रोग होतात. कारण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं, आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तूकडे दुर्लक्ष केलं तर आपला BP होऊ शकते, शुगर होऊ शकते, कोणत्याही प्रकारचा रोग होऊ शकतो. म्हणून आपल्याला कोणताच प्रकारचा रोग होऊ नये, आपल्याला दवाखान्यात जाण्याची पाळी येऊ नये, आपला कोणत्याही प्रकारचा आजार होऊ नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे. यासाठी सावधान राहणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक बाबीची, प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणून खाण्यापिण्याच्या बाबतीत असो, कोणत्याही बाबतीत असो, काळजी घेणे आवश्यक आहे. आणि शरीराला जे लागेल, शरीराला जे आवश्यक आहे, ज्या आवश्यक गरजा आहेत त्या पुरविल्या पाहिजे, त्याच गरजा घेतल्या पाहिजे, त्याच गोष्टी घेतल्या पाहिजे ज्या शरीराला आवश्यक आहेत, ज्या गरजेच्या आहेत, ज्या मूलभूत आहेत, त्याच वस्तू घेतल्या पाहिजे, त्याच गोष्टी घेतल्या पाहिजे.
त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहील, आपलं आरोग्य नीट राहील, आपण व्यवस्थित राहू आणि आपलं जीवन बिघडणार नाही. म्हणून खाण्यापिण्याच्या बाबतीतसुद्धा काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. चांगली सोय केली पाहिजे. तरच आपलं आरोग्य टिकून राहील आणि आपलं जीवन सुंदर होईल, छान होईल. म्हणून खाण्यापिण्याच्या बाबतीतसुद्धा काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. प्रवासाला निघाले असाल, या खाण्यापिण्याची बाब असेल, या घरातली बाब असेल, या प्रत्येक कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्टीची काळजी जर घेतली, जीवन जगताना या प्रकारची काळजी घेतली, तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं दुःख येणार नाही, कोणतेही संकट येणार नाही, कोणत्याही समस्या येणार नाही आणि आपलं जीवन सुंदर होईल, छान होईल, ब्रह्मांड होईल, छान होईल, मजेदार होईल. म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. आपण सुंदर जीवन जगलं पाहिजे. तसेच एखादी अडचण आली असेल, एखादी समस्या आली असेल, एखादं दुःख आलं असेल, तर टेन्शन घेऊ नये, ताण घेऊ नये. कोणत्याही गोष्टीचं ताण घेऊ नये, कोणत्याही गोष्टीचा दुःख घेऊ नये. कारण जास्त ताण घेतल्याने, जास्त विचार केल्याने या तुमचं नुकसान झालं असेल, या तुम्हाला कशात तोटा झाला असेल, या तुमची हानी झाली असेल, या काही जरी झालं असेल, तर त्या बाबतीचा जास्त ताण घेऊ नये, जास्त विचार करू नये. कारण त्यामुळे तब्येत बिघडते, आजार होतात. म्हणून आपल्या आरोग्याविषयी काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक बाबीची काळजी घेतली पाहिजे. काही हो, किती संकट येऊ, या किती समस्या येऊ, किती अडचण येऊ, या किती नुकसान हो, तरीही सावध राहिलं पाहिजे आणि त्या संकट अडचणीचा, समस्याचा निवारण धैर्याने सामना केला पाहिजे. म्हणून संकट आलं म्हणून, अपयश आलं म्हणून, दुःख आलं म्हणून हारून जाऊ नये, हिंमत हारू नये, या आत्महत्या करू नये, या वामार्गाकडे जाऊ नये, या वाईट विचार करू नये, या निगेटिव्ह विचार करू नये. तर त्या संकटाचा, अडचणीचा, समस्याचा सामना करावा, निवारण धैर्याने सामना करावा. तरच आपलं जीवन सुंदर होईल, भक्कम होईल, छान होईल, मजेदार होईल. म्हणून सर्व गोष्टीच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. उधारी करू नये, कोणाकडून उधार सामान घेऊ नये, कोणाकडून कर्ज काढू नये, कोणाकडून कर्ज घेऊ नये. कारण कर्ज घेतल्याने सुद्धा आपल्या जीवनात अनेक परिणाम होतात, आपलं जीवन बिघडतं. म्हणून कर्ज घेऊ नये, कोणाची उधारी करू नये, चांगलं वागावं, सरळ वागावं, व्यवस्थित बोलावं. तसेच जीवन जगताना घ्यायची काळजी म्हणजे कोणाचा अपमान करू नये, कोणाचा अवमान करू नये, कोणाचा उपहास करू नये, कोणाची बदनामी करू नये, कोणाच्या परिस्थितीवर हसू नये, कोणाच्या स्थितीवर हसू नये, कोणाकडे वाईट नजर ठेवू नये, वाईट विचार ठेवू नये, वाईट गोष्टी ठेवू नये, वाईट गोष्टी सवय लावू नये. म्हणून या बाबतीतसुद्धा काळजी घेतली पाहिजे. आणि कोणत्या प्रकारचं व्यसन करू नये, कुठल्या प्रकारचं व्यसन करू नये, ढोंगी पाखंडीच्या नादी लागू नये. ढोंगी, पाखंडी, दुष्ट, वाईट लोकांच्या नादी लागू नये, कोणत्याही लोकांच्या नादी लागू नये, कुठल्याही लोकांच्या नादी लागू नये. म्हणून सुंदर राहायला पाहिजे, चांगले विचार ठेवले पाहिजे, सुंदर विचार ठेवले पाहिजे आणि चांगल्या गोष्टी ठेवल्या पाहिजे. सुंदर राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे, सुंदरात सुंदर जीवन जगलं पाहिजे. म्हणून वाईट गोष्टीकडे लक्ष ठेवून कुणाचे पैसे बुडू नका. जीवन जगताना ही काळजी घेतलीच पाहिजे. कुणाचे पैसे बुडवू नये, कुणाचे घेतलेले पैसे या कुणाची केलेली उधारी, कुणाचेच पैसे बुडू नये. शिक्षणाचे असो, कुठलेही असो, कुणाचेच पैसे बुडू नये. जर दुसऱ्याचे पैसे बुडवले तर आपलं जीवन सुंदर होणार नाही. दुसऱ्याचा नाश केला तर आपलं जीवन सुंदर होणार नाही. दुसऱ्याला फसवलं, लोबाडलं, दुसरा नाश केला तर आपलं जीवन सुंदर होणार नाही. दुसऱ्याबद्दल वाईट विचार केला तर आपलं जीवन सुंदर होणार नाही. म्हणून प्रत्येक बाबतीत काळजी घेतली पाहिजे. आपण चांगलं जगावं, दुसऱ्याला चांगलं जगू द्यावं, असं जीवन जगावं की आपल्या जगण्याने कोणाला त्रास होणार नाही, आपल्याला वाईट परिणाम येणार नाही, आपलं जीवन दुःखी होणार नाही आणि कोणालाही त्रास होणार नाही. म्हणून आपणही सुखी, दुसरेही सुखी, सर्वजण सुखी. म्हणून कोणत्याही व्यक्तीचा अपमान होऊ नये, कोणत्याही व्यक्तीचा नाश होऊ नये, कोणत्याही व्यक्तीचं जीवन दुःखी होऊ नये, यासाठी काळजी घेतली पाहिजे. माणुसकी ठेवली पाहिजे, चांगुलपणा ठेवला पाहिजे, नम्रता ठेवली पाहिजे, सुंदरता ठेवली पाहिजे, आवड ठेवली पाहिजे, गोडी ठेवली पाहिजे, इच्छाचारी ठेवली पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, झटलं पाहिजे, राबलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे आणि सावधान, सतर्क राहिलं पाहिजे.
म्हणून तरच आपल्याला कोणतेही दुःख येणार नाही, कोणतेही संकट येणार नाही. आपण सुंदर राहू, टणटण राहू, मजेत राहू, म्हणून आपल्याला कोणतेही संकट येणार नाही आणि आपलं जीवन टणटण होईल मस्त. अशा प्रकारे खाण्यापिण्याच्या बाबतीत, कुठल्याही बाबतीत, सर्व बाबतीत काळजी घेतली पाहिजे. जीवन जगताना अनेक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.